जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या टिकर मराठी युट्यूब चॅनलवर. दररोज प्रमाणे आजही 11 वाजता मी तुमच्या समोर आलेलीच आहे. फक्त ते संभाव्य प्रश्नांच्या ऐवजी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 2024 PYQ चे प्रश्न. तर आजचा आपला टॉपिक आहे अंकमालिका. अंकमालिकेमध्ये जवळजवळ 70-75 प्लस प्रश्न विचारले गेले आहेत आपल्या गेल्या वेळेसच्या परीक्षेमध्ये. म्हणजे हा टॉपिक महत्वाचा आहे. बरं, या टॉपिकवर आपल्याला पटकन लॉजिक लागत नाहीत, हा ना, ही तुमची नेहमीची कंप्लेंट असते. तर दररोजच्या लाईव्ह मध्ये तरी मी आता याच्या पुढे प्रयत्न करेल की या टॉपिकवर 1 ते 2 प्रश्न तुमच्यासाठी घेऊन यायचा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मनातली भीती घालवायला एक संधी मिळेल. बाकी जे जे लॉजिक असतात ते तुम्हाला मी बरेचदा सांगितलं आहे. बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, वर्ग, घन, वर्ग अधिक घन, वर्ग वजा घन, वर्ग अधिक तीच संख्या, वर्ग वजा तीच संख्या, वर्ग अधिक 1, वर्ग वजा 1, वर्ग घन अधिक 1, घन वजा 1, यावरच जास्तीत जास्त प्रश्न असतात. कधीतरी दुप्पट केलं असतं, वजा 1, वजा 2, वजा 3, या पद्धतीने ती मालिका चालवली जाते. बरोबर आहे. कधीतरी 1 गुणिले 1 गुणिले 2, 3, 4, 5 असं कंटिन्यू पुढे सिरीज चालत राहते. संख्या मालिका अवघड नाहीये, पण जेव्हा आपण म्हणतो की हे प्रश्न मला जमतील का, तर ते प्रश्न आपल्याला कधीच नाही जमत. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येकाने मला संख्या मालिका जमणार असाच विचार करायचा. बरं, खूप झाली बडबड. आपण करूयात आपल्या आजच्या 44व्या लेक्चरला सुरुवात, ज्यामध्ये आपण 2024 संख्या मालिकेचे PYQ पाहत आहोत. लेक्चरला लाईक केलं असेल तर मी वळत आहे आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नांकडे. एक 5 सेकंद देते, पटकन लाईक वाढवून द्या. लेक्चर शेअर करा. चला, बाकी रेकॉर्डिंगचं तुम्हाला माहितीच आहे. कॅमेरा रिपेअर होईस तर तुम्हाला रेकॉर्डिंग भेटेल, त्यानंतर मात्र आपण लाईव्ह लेक्चर सुरुवात करणार आहोत. आजचा पहिला प्रश्न पाहूया तुमच्या समोर काय दिसतोय. दिलेल्या संख्या मालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. 262, 316, 286, 242. सोडवा. मी तर सांगणारच आहे, तुम्ही सोडवा आधी. पाहूयात प्रश्न काय आहे बघा. 3 दुने 6 अधिक 2 8, 8 त्रिक 24 अधिक 2 26, 26 दुने कुठे गेलं रे काय, सॉरी, 26 त्रिक 78 अधिक 2 80, 80 त्रिक 240 अधिक 2 242. फायनल उत्तर काय झालं आपलं 242. पर्याय क्रमांक झाला 14. काय केलं आपण, तिप्पट अधिक 2, 2 गुणिले 3 अधिक 2, तिप्पट अधिक 2, तिप्पट अधिक 2, तिप्पट अधिक 2, म्हणून आपलं फायनल उत्तर झालं 242. पर्याय क्रमांक झाला आहे 14. टोटल एक 20 प्रश्न असतील माझ्या मते या टॉपिकवर, जे मी घेतलेले आहेत. प्रश्नांना लेवल आहे, त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत करायचं आहे आणि लेक्चर कसं वाटतंय हे मला कमेंट मध्ये नक्की कळवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. चला. पुढील पैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल. 26, 50, 82, प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे 122, 170, 145, 101. आता यामध्ये लॉजिक काय आहे व्यवस्थित पाहून घ्या. 5 चा वर्ग अधिक 1, 5 चा वर्ग 25, असंच आहे आमच्याकडे. 5 चा वर्ग अधिक 1, 25 अधिक 1 26, 7 चा वर्ग अधिक 1 49 अधिक 1 50, 9 चा वर्ग अधिक 1 81 अधिक 1 82, 5 7 9 विषम संख्या झाली. 9 च्या पुढची विषम संख्या आहे 11, मग 11 चा वर्ग अधिक 1, मग 121 अधिक 1, उत्तर काय झालं आपलं 122. बरोबर आहे. काय केलंय, विषम संख्यांचा वर्ग अधिक 1 केलंय. जर 9 नसतं तर आपल्याला कळलं असतं की मूळ संख्या दिली, पण 9 आहे म्हणजे 5 7 9 11 क्रमागत विषम संख्यांचा वर्ग अधिक 1.
ही झाली मालिका. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. दिलेल्या संख्या मालेतील प्रश्नचिन्हाच्या ऐवजी योग्य पर्याय निवडा. 72, 87, 103, 129. चार त्रिक 12 अधिक 1 13 33 39 वजा 1 त्रिक जर केले तर परत ते लॉजिक बसत नाही. 4 त्रिक 12 120 च्या जवळ, पण ऑप्शन मध्ये तर ते आहेच नाही, हो की नाही? म्हणजे ते लॉजिक बसतंय का? नाही. मग आता जर तिप्पटचं लॉजिक नाहीये, दुप्पटचं लॉजिक नाहीये, मग काय असेल? त्यांच्यामधला गॅप बघायचा आहे आपल्याला. कितीचा गॅप आहे बघू. 4, 13, 38, प्रश्नचिन्ह 168, 289, 458. गॅप बघा कितीचा आहे, मला सांगा. 13 आणि 9, 9 आणि 4 13, 4 आणि 13 मध्ये 9चा गॅप झाला, बरोबर आहे. आता इथे 25चा गॅप झाला. बरं, पुढचा गॅप कितीचा आहे बघू. इथे 121चा गॅप झाला, इथे 169चा गॅप झाला. आता हा जो गॅप दिसतोय तो आपल्याला कशा स्वरूपात दिसतोय? वर्गांच्या स्वरूपात दिसतोय. 9 म्हणजे 3चा वर्ग. आता इथे दिसणार नाही आपल्याला, ठीक आहे. चला हे इथे लिहिते मी. हा, पुढे हा 5चा वर्ग, हा 11चा वर्ग, हा 13चा वर्ग. 3, 5, इथे येणार 7चा वर्ग 49चा गॅप, 9चा वर्ग 81चा गॅप. मग आता या दोघांची करायची बेरीज. 8, 8, 16, 1, 17 आणि 8. पुन्हा एकदा सांगते बघा. 4 आणि 9 13, 13 आणि 25 38, 38 49 87, 87 आणि 81, 8, 8, 16 आणि 168, 168, 121, 289, 169, 458. कशाचा गॅप घेतला त्यांनी? विषम संख्यांच्या वर्गाचा. 3चा वर्ग, 9चा वर्ग, 5चा वर्ग, 7चा वर्ग, 9चा वर्ग, 11चा वर्ग, 13चा वर्गाचा क्रमागत गॅप घेतला. ठीक आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नावर मग. चला, पुढचा प्रश्न आहे. दिलेल्या संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. 23, 28, 38, 53, 73, 98 प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे 128, 72, 74, 136. 23, 28, 38, 53, 73, 98 प्रश्नचिन्ह. 23 अधिक 5 28 आणि 10 38 आणि 15 53 आणि 20 73 आणि 25 98 आणि 30 5च्या पटीतला गॅप आहे. 5, 10, 15, 20, 25, 30 असा क्रमागत गॅप वाढत गेला. सेशनला लाईक झाले पाहिजेत कंपल्सरी. लाईव्ह असतानाच नाही लाईक करत तर रेकॉर्डिंगच्या टायमाला तुम्हाला कायच बोलायचं नाही. बघा, तुमच्यासाठीची मेहनत आहे. तुम्हाला जर वाटत असेल की याच्या पुढेही असं तुम्हाला भेटत राहावं तर लाईक हा एकमेव पर्याय आहे जे मी ऐकून घेईल तुमचं. नाहीतर राहू द्या, मला काय हे 5-6 दिवस चालवेल, नंतर बघू, मला वाटलं तर घेईल, नाही तर राहिलं. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. दिलेल्या संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. ऑप्शन आहे 56, 108, 27, 81. 1, 2, 3, 6, 9, 18, 27, 54 प्रश्नचिन्ह. 1 गुणिले 3 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. 1 सोडून 1 3 ने गुणलेलं आहे. इथे बघा, 3 दुने 6, 6 त्रिक 18, 18 त्रिक 54. 3-3चाच गॅप आहे. तुम्ही म्हणाल असं पण आहे मॅडम, 1 दुने 2, 3 दुने 6,
9 त्रिक 18 सॉरी 9 दुने 18 27 दुने 54. पण पुढची संख्या कुठली घ्यायची त्यासाठी मग आपल्याला तिप्पटच करणं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. 4, 8, 9, 27, 16, 64, 25, 125 प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 36, 169, 36, 340, 36, 216, 34, 216. आता हे सोपं आहे, हे तुम्हाला लगेच आलं. 4, 8, 9, 27, 16, 64, 25, 125. 2 चा वर्ग 2 चा घन, 3 चा वर्ग 3 चा घन, 4 चा वर्ग 4 चा घन, 5 चा वर्ग 5 चा घन, पुढे येणार 6 चा वर्ग 6 चा घन, 6 चा वर्ग 36, 6 चा घन 216, 36 216. पर्याय क्रमांक झाला तिसराच. प्रत्येक संख्येचा वर्ग आणि घन बाजूबाजूला दिला. वर्ग घन वर्ग घन वर्ग घन म्हणून 6 चा वर्ग 6 चा घन. आपलं उत्तर पर्याय तिसरा आला. 6 चा घन विसरू नका, 216 आहे ते. 256 देऊ नका चुकून माकून. पुढचा प्रश्न सोडवा बरं. पुढील संख्या श्रेणीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 990, 1721, 1846, 698. सोपा आहे. खरंच सोपं आहे. 4 दुने 8 वजा 2 6. 6 त्रिक 18 वजा 2 16. 16 चौक 64 वजा 2 62. 62 दुने 5 ते 320 सॉरी 310. वजा 2 308. आता तुम्हाला काय करायचंय? 308 गुणिले 6. 8 6 48 आणि 8 त्रिक 6 त्रिक 18. काय केलं आपण? दुप्पट वजा 2, तिप्पट वजा 2, 4 पट वजा 2, 5 पट वजा 2, 6 पट वजा 2. म्हणजेच गुणिले 2 वजा 2, गुणिले 3 वजा 2, गुणिले 4 वजा 2, गुणिले 5 वजा 2, गुणिले 6 वजा 2. या पद्धतीने ती सिरीज गेली. बघा, सगळे प्रश्न वेगळे आहेत. सगळे प्रश्न नवीन आहेत, महत्वाचे आहेत. म्हणून सांगते लेक्चर शेवटपर्यंत अटेंड करा. लेक्चरला लाईक करा आणि कमेंटच्या खाली सांगा की लेक्चर कसं वाटलं ते. महत्वाचे प्रश्न आणलेले आहेत. तर म्हणाल की तेच प्रश्न आणले. जसे प्रश्न मला वेगळे वाटले, इथे जरा एक्स्ट्रा मेहनत आहे. प्लस ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची असेल, सध्या विजेता बॅच मध्ये ऍडमिशन चालू आहे, ज्यामध्ये तुम्हाला दररोज सगळ्या विषयांचे अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत 4 तास लाईव्ह लेक्चर भेटेल. हेच लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात 1 वर्षापर्यंत तुमच्याकडे राहील, जे तुम्ही कितीही वेळा पाहू शकणार आहात. दर दिवशी त्या टॉपिक नुसार पीडीएफ आणि एमसीक्यू आम्ही तुम्हाला देणार आहोत. प्रत्येक विषयाचे 2 असे टोटल 10 ई बुक आणि चालू घडामोडीचे सगळे मासिक तुम्हाला वर्षभर भेटणार आहेत. प्लस तुम्हाला डाऊट सेशन आहे आणि 100 प्लस मॉक टेस्ट देणार आहोत. ज्यांना बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे अशांनी 8233007373 नंबरवर कॉन्टॅक्ट करा. डिस्काउंट, ऑफर किंवा फीज बद्दल पण माहिती तुम्हाला या नंबरवरच भेटून जाईल. टीचर मराठीचे ऍप डाउनलोड करा. दररोजच्या पीडीएफ पण तुम्हाला तिथेच भेटतील प्रॅक्टिस साठीच्या. पुढच्या प्रश्नाकडे वळते मी. 21, 12, 32, 23, 43, 34, 54 प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 45, 47, 56, 66. आता तुम्हाला जे लॉजिक लावायचं लावा. 2 1 चं 1 2, 3 2 चं 2 3, 4 3 चं 3 4, मग 5 4 चं 4 5. 45 उत्तर आलं जर तुम्ही अदला बदल केली तर. अजून एक लॉजिक. 21, 12, 32, 23, 43, 34, 54 प्रश्नचिन्ह. 11, 32 आणि 11, 43 आणि 11, 54, 12 आणि 11, 23,
23 आणि 11 34, 34 आणि 11 4 आणि 5 45. अजून एक लॉजिक आहे यामध्ये. 21 मधनं 9 घालवले 12, 12 अधिक 20 32, 32 मधून 9 गेले 23, 23 अधिक 20 43, पुन्हा 9 घालवले 34, अधिक 20 54, पुन्हा 9 घालवले 45, वजा 9 अधिक 20 वजा 9 अधिक 20 वजा 9 अधिक 20 वजा 9. हे जरी केलं तरी चालेल. एका प्रश्नाचे किती लॉजिक आले? 3. एक एक सोडून 11 11चा गॅप आहे, किंवा वजा 9 अधिक 20 वजा 9 अधिक 20 वजा 9 अधिक 20 वजा 9चा गॅप आहे, किंवा त्यांची फेरफार करा. 2 1 1 2 3 2 2 3 4 3 3 4 4 5 5 4 5 4 4 5. तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने गणित सोडवा रे बाबांनो. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? 17/11, 13/16/13, 16/14/16, 20/11/20 प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 0/2/31, 8/24, 7/25, 9/25. आता 13 आणि 3 16 आणि 4 20 आणि 5 25 पाहिजे होतं फक्त, पण ते काही नाही. मग आता असं आहे, 17 वजा 1 16 वजा 2 14 वजा 3 11 वजा 4 7. छेदात पाहूयात आता आपण. 11 अधिक 2 13 अधिक 3 16 अधिक 4 20 अधिक 5 25. उत्तर काय झालं तुमचं? 7/25. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. छेदात काय आहे? क्रमागत 2 3 4 5 ने पुढे गेला आहे. अंशात काय आहे? वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4. या पद्धतीने सिरीज मागे चालली आहे. पुढच्या प्रश्नाकडे जातोय. 20 80 180 320 प्रश्नचिन्ह 720. ऑप्शन आहे 500 680 600 480. गॅप बघायचा, दुसरं काहीच लॉजिक नाहीये. 20 80 180 320 प्रश्नचिन्ह 720. बरं, 20 आणि 60 80, 80 आणि 100 180, 180 140 320. आता पुढचा गॅप कितीचा बघा. 60 आणि 40 100, 100 आणि 40 140, 140 आणि 40 180, 180 आणि 40 220. वीस 60 80 80 100 180 180 140 320 320 180 500 500 220 720. म्हणून उत्तर काय झालं आपलं? पर्याय पहिलाच 500. पुढील प्रश्नाकडे जाणार आहोत. व्यवस्थित बघा. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. ऑप्शन सांगितला 108 112 104 आणि 96. गॅप बघायचा, बाकी काही नाहीये. मग तुम्ही म्हणाल 8 त्रिक 24 आहे मॅडम, काही घेणं देणार नाही. बघा, 8 आणि 16 24, 24 आणि 16 40, 40 आणि 16 56, 56 आणि 16 72, 72 आणि 16 88, 88 आणि 16 104. बरोबर आलंय. प्रत्येकामध्ये कितीचा गॅप होता? 16चा गॅप होता क्रमागत. वेगळं काही नाही, सगळ्यात सोपं. माझ्या चुका काढा. 14 लिहिलं तिथे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. 4 9 16 25 36 प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 49 121 64 100. सगळ्यात सोपा प्रश्न 4 9 16 25 36. बघा, असे प्रश्न पण येत आहेत. 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49 चा गॅप. क्रमागत संख्यांचा वर्ग दिला आहे. 2 3 4 5 6 7. 36 6 चा वर्ग नंतर 7 चा वर्ग 49 येणार. सोपा होता प्रश्न. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी
पोलीस भरती 2025 ची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला फक्त 1200 ला मिळणार आहे. तर फक्त माझ्या विषयाची म्हणजे बुद्धिमत्ताची जी तुमची 3+ महिन्यांची बॅच असेल ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्हाला फक्त 399 म्हणजे 400 रुपयाला मिळत आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच परचेस करायचे अशांनी याचा ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा आपला ऍप डाउनलोड करून तिथून डायरेक्ट ऍप बॅच परचेस करू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाते. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी काय येईल? 100, 103, 109, 118, 130, 145, प्रश्नचिन्ह 184. ऑप्शन आहे 161, 169, 168, 163. पुन्हा आपल्याला गॅपच पाहायला लागेल. 100, 103, 109, 118, 130, 145. बरं. 100 आणि 3 103, 103 6 109, 109 अधिक 9 118, अधिक 12 130, अधिक 15 145, अधिक 18 163 आणि अधिक 21. कितीचा गॅप आहे? तर 3चा पट आहे. 3 एके 3, 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21. 3चा गॅप कंपल्सरी. तरी लिहून देते, नाहीतर नंतर म्हणाल. पुढचा प्रश्न व्यवस्थित पाहायचा आहे. होमवर्कला प्रश्न द्यायचा तुम्हाला, तर एक प्रश्न देईल मी होमवर्कला. या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास अंकमालिकेचे पुढे येणारे पद कोणते? 72, 82, 88, 90 क्रमाने लावायचा आहे, चढता क्रम लावायचा आहे. 24, 8, 32, 16, 40, 64, 56, 48. मग पुढे काय येईल असं त्यांनी विचारले. सगळ्यात लहान आहे 8, 8 नंतर आहे 16, 16 नंतर आहे 24, 24 नंतर आहे 32, 32 नंतर आहे 40, 40 नंतर आहे 48, 48 नंतर आहे 56, 56 नंतर आहे 64. संपले का? 1 2 3 4 5 6 7 8, 3 6 8. बरोबर. आता यांच्यात कितीचा गॅप आहे आपल्याला कळते. 8चा पाढा, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सक 48, 8 साती 56, 8 8 64, 8 9 72. प्रत्येकामध्ये 8 8 मिळवलेत म्हणून उत्तर काय झालं आपलं? 72. पर्याय झाला पहिलाच. 8 8 16, 8 24, 8 32, 8 40, 8 48, 8 56, 8 64, 8 72. सोपा होता प्रश्न. चला पुढचा सोपाच प्रश्न तुम्हाला होमवर्कला देऊन टाकेल मी. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न मालिकेतील चुकीचं पद ओळखा. 76, 79, 68, 61 याच्यात चुकीचं कुठलं आहे? मालिका म्हटली म्हणजे मालिकेतलं पद म्हणायचं. परत म्हणायचं नाही ही मूळ संख्या नाही, ही मूळ संख्या, ही विषम संख्या, ही समसंख्या, अजिबात त्याच्याशी काहीच घेणं देणं येत नाही. मालिका म्हटलंय तर आपल्याला त्या मालिकेमधलंच चुकीचं काय हे पाहावं लागतं. पाहूयात चला. 85 मधनं 6 गेले 79, मधून 5 गेले का? नाही 3 गेले. 6तून 3 गेले, परत 6 गेले, परत 3 जायला पाहिजे, परत 6 जायला पाहिजे. बघा 85 मधनं 6 गेले 79, 79 मधनं 3 गेले 76, 76 मधनं 6 गेले 70, 70 मधनं 3 गेले 67, 67 मधनं 6 गेले 61. म्हणजे 68च्या ऐवजी काय पाहिजे होतं? 67 पाहिजे. म्हणजे चुकीचं पद कुठलं झालं? तर 68 हेच आपलं चुकीचं पद झालं. समजलं? 61 आणि 6 67, अधिक 3 70, अधिक 6 76, अधिक 3 79, अधिक 3 अधिक 6 85. इथून जर गेला तर असं मालिका -6 -3 -6 -3 -6 हे शोधावं लागतं. कुठून आलं कसं आलं समजत नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. सोपा आहे, तुम्ही पटकन सोडवून घ्याल. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 15 36, 36 15, 17 38, 38
17. 5, 6, 7, 12, 9, 18, 11, 24, 13, 30. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 2-2चा गॅप होता. 15 झाले. बरं. 6 आणि 6 12, 12 आणि 6 18, 18 आणि 6 24, 24 आणि 6 30, 30 आणि 6 36. म्हणून उत्तर काय झालं? 15 36. पर्याय झाला पहिलाच. 1 सोडून 1, 2-2चा गॅप, 1 सोडून 1, 6-6. सोपं आहे. आता याच्यात जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट मध्ये टाकून ठेवा. मग मी तो प्रश्न घेईल. पुढचा प्रश्न. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. 1, 8, 9 प्रश्नचिन्ह 25, 216, 49. ऑप्शन आहे 64, 16, 27, 125. एकाचा वर्ग, 2चा घन, 3चा वर्ग, 4चा घन, 5चा वर्ग, 6चा घन, 7चा वर्ग, 4चा घन 64. आता इथे काय म्हणू शकतो आपण? विषम संख्यांचा वर्ग केला आहे तर समसंख्यांचा घन केला आहे असं म्हटलं तरी चालेल. विषमचा वर्ग, समचा घन, 64 आला, 4चा घन क्रमागत, म्हणून पर्याय पहिला आला. 16 देऊ नका उत्तर. सेशनला लाईक करून घेताय असं मला वाटतंय. वाटेतच आहे मी अजून. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. प्रश्न महत्वाचा आहे. सध्या यावर प्रश्न विचारले जात आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 110, 125, 130, 152, 2, 10, 30, 68. एकाचा घन अधिक 1, 1 अधिक 1, 2. 2चा घन अधिक 2, 8 अधिक 2, 10. 3चा घन अधिक 3, 27 अधिक 3, 30. 4चा घन अधिक 4, 64 अधिक 4, 68. 5चा घन अधिक 5, 125 अधिक 5, 130. उत्तर काय झालं? पर्याय तिसरा 130. क्रमागत संख्यांचा घन अधिक तीच संख्या. 1चा घन अधिक 1, 2चा घन अधिक 2, 3चा घन अधिक 3, 4चा घन अधिक 4, 5चा घन अधिक 5. या पद्धतीने क्रमागत गेली आहे ती सिरीज. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं या प्रश्नाकडे. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 583, 358, 538, 835. आता आधी मोजा हे किती आहेत? 3, 3, 6, 3, 3, 9, 3, 4, 12, 3, 5, 15, 18, 21, 24, 25, 27, 28. 28 म्हणजे कितीचा गॅप पडणार? 7-7चा पडू शकतो. मग आपण 7चा गट पाडूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आणि शेवटचा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. मी 7-7चा गट पाडून घेतला. पहिला गट काय आहे? 13, 58, 27, 9. पुढचा गट काय झाला बघा? 58, 58, 27, 9, 13. आता हे जे 13 आहे ते शेवटी गेले. 58, 27, 9, 13. पुढच्यात परत काय झालं? हे जे 58 होते ते शेवटी गेले. 27, 9, 13, 58. पुढच्या मध्ये परत काय झालं? हे 27 शेवटी जाणार. 9, 13, 58, 27. हे इथे 27 दिसतायत, हे 91 दिसतायत. गायब किती आहे? 3, 5, 8. पर्याय कुठला झाला? दुसराच झाला. काय झालं? 13, 58, 27, 9. 13ला उचललं, शेवटी ठेवलं. 58, 27, 9, 13. 58ला उचललं, शेवटी ठेवलं. 29, 9, 13, 58. 27ला उचललं, शेवटी ठेवलं. 9, 13, 58, 27.
इकडे 358 गायब, म्हणून उत्तर झालं पर्याय दुसरं. आता एक प्रश्न तुम्हाला होमवर्कला देणार होती, तो आहे हा. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 50, 37, 38, 36. सगळ्यात सोपा प्रश्न आहे, होमवर्कचा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये द्यायचंय आणि लेक्चर कसं वाटलं हे पण मला कमेंट मध्येच कळवायचं आहे. आता थांबती आहे. लेक्चर आवडत असेल आणि पोलीस भरती 2025 ची तयारी करत असाल तर तुम्हाला कंपल्सरी आहे लेक्चरला लाईक करत चला, लेक्चरला शेअर करा. आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या टिक्कर मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. दररोज 11 वाजता भेटूयात. उद्याही एका टॉपिक सोबत मी येते. तर वाचेल बाकीच्या कमेंट्स. काही अडलं, काही नसेल जमलं, अडचण आली तर ती सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकता. चला थांबते. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. होमवर्कची उत्तर मात्र मी चेक करेल आणि करेक्ट आन्सर काय आहे ते कमेंट मध्ये पिन करून दे. ओके, चला, जय हिंद, थँक्यू.